आपण बघत आहात AKP न्यूज मराठी। आपला आवाज आपली ताकद। सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा। AKP न्यूज मराठी। नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील उपनगर पोलीस ठाणे हद्दीत पूना गाडगीळ अँड सन्स हे सोने चांदीचे दागिने विकण्याचे शॉप असून 17 डिसेंबर रोजी दुपारी एक स्त्री व एक पुरुष सोन्याचे दागिने खरेदीसाठी आले होते। सेल्समनने सोन्याच्या बांगड्या दाखवत असताना एकाने सेल्समनला बोलविण्यात गुंतवणूक ठेवत त्याचे लक्ष वेधले, तर दुसऱ्याने संधी साधून 2,49,475 रुपयाच्या सोन्याच्या बांगड्या हात चालाखीने चोरल्या व ते दुकानातून पसार झाले। याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता। हे दोघे नाशिकच्या पुन्हा गाडगीळ अँड सन्स शाखेत आले असता उपनगर गुन्हे शोध पथकाच्या पोलीस अंमलदारांनी सापळा रचत त्यांना अटक केली। चंद्रकांत विनोदभाई परमार वय 55 व पूनम कमलेश शर्मा वय 57 दोघे राहणार अहमदाबाद गुजरात यांची चौकशी केली असता त्यांनी यापूर्वी सोलापूर पुणे येथेही चोरी केल्याची कबुली दिली। त्यांच्याकडून 5,30,816 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला। सदरची कामगिरी उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक गुन्हे शाखेचे संजीव फुलपगारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक सुरेश गवळी, पोलीस हवालदार विनोद लखन, पोलीस हवालदार इम्रान शेख, जयंत शिंदे, अनिल शिंदे, सुनील गायकवाड, सौरव लोंढे, संदेश रगतवान आदींनी केली। सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार इम्रान शेख करीत आहेत। उपनगर पोलीस स्टेशन येथे दिनांक 1/1/2025 रोजी PNG ज्वेलर्स यांचे सुपरवायझर यांनी पोलीस स्टेशन हजर येऊन एक तक्रार दिली की आमच्या ज्वेलर्स शॉपीमधून 2 अनोळखी व्यक्तींनी हातचलाखीने सोन्याच्या 2 बांगड्या चोरून घेऊन गेल्यात म्हणून अशा प्रकारची तक्रार दिली। सदरच्या तक्रारीवरून माननीय वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करण्यात आला। सदर गुन्ह्याचा तपास करत असताना सदरचे गुन्ह्यातील संशयित आरोपी हे पुन्हा कॅनडा कॉर्नर परिसरातील PNG ज्वेलर्स यांच्या शॉपमध्ये दिसून आल्याची माहिती त्यांच्या स्टाफने वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना कळवली। त्याप्रमाणे वरिष्ठांनी आम्हाला याची सूचना दिल्यावर आरोपीला ताब्यात घेण्यावर सूचना केल्याने आम्ही व आमचे पूर्ण स्टाफ कॅनडा कॉर्नर परिसरात गेलो असता सदरचे संशयित आरोपी तेथून पसार झाले होते। तर त्यांच्या संशयावरून आम्ही त्यांचा पाठलाग करून ते भक्तिधाम येथे फिरत असल्याची माहिती मिळाल्याने त्यांना भक्तिधामातून ताब्यात घेतले। ताब्यात घेऊन त्यांना विचारपूस केली असता ते दोघेही अहमदाबाद गुजरात येथील असून बहीण भाऊ असून त्यांनी गुन्ह्यातील चोरी केली असल्याचे मान्य केल्याने त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन येऊन त्यांचा गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे। गुन्ह्यात अटक केल्यानंतर त्यांची मान्य न्यायालयाकडून पोलीस कस्टडी घेऊन सदर आरोपीने गुन्ह्यातील मुद्देमाल हा गुजरात येथील एका सोनाराचा कारागीर आहे याच्याकडे विकला असल्याची कळविल्याने तसेच त्यांनी पुणे शहर व सोलापूर शहर येथेही मागील महिनाभरापूर्वी चोरी केली असल्याचे सांगितल्याने आम्ही वरिष्ठांना याबाबत सूचना सांगितल्याने वरिष्ठांनी गुजरात येथे जाण्याची परवानगी दिल्याने आम्ही व आमचे पथक असे गुजरात येथे जाऊन आरोपीने तेथे विकलेल्या सोनाराकडनं गुन्ह्यातील गेला माल हा हस्तगत केला आहे। असे टोटल आरोपीकडून उपनगर पोलीस स्टेशन येथे चोरी केलेला 27 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तसेच सहकारनगर पोलीस स्टेशन पुणे शहर येथील 20 ग्रॅमचे सोन्याची लगड आणि सोलापूर शहर येथे चोरी केलेल्या सोन्यापैकी 17 ग्रॅम सोन्याची लगड असे एकूण टोटल 64 ग्रॅम सोन्याचे दागिने हे आरोपीकडून हस्तगत करण्यात आले आहे। सदरचा गुन्ह्याचा तपास हा सदरची कामगिरी ही माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक साहेब यांच्या तसेच माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 श्रीमती मोनिका रावत मॅडम, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री डॉक्टर सचिन बारी सर, तसेच माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र सपकाळे साहेब, गुन्हेचे पोलीस निरीक्षक श्री जयंत फुलपगारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही व आमच्या टीमने केलेले आहे। AKP न्यूज साठी ब्युरो चीफ अनवर खान पठाण, नाशिक।